हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आता नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सगळी मी कामे आवरून घेतली। त्यानंतर मी इथे बेडरूममध्ये आलेले होते क्लीनिंग करण्यासाठी। त्यानंतर बघा, जी काही कपडे वगैरे होती वरती, तर ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये मी ते ठेवून देत होते, जेणेकरून जो काही पसारा आहे वरती तर तो राहणार नाही। आणि सकाळी स्वयंपाक करताना मला थोडंसं शूटसुद्धा करायचं होतं, पण काय होतं कधी घाई गडबडीत लक्षातच राहत नाही आणि सकाळची कामे आवरायला घेतली की मग नंतर लक्षात येतं की व्हिडिओ शूट करण्यासाठी ठेवायचा आहे। तर असं झालं होतं सकाळी। त्यानंतर बघा, मग मी सगळा स्वयंपाक आधी उरकून घेतला। त्यानंतर क्लीनिंग करण्यासाठी मी बेडरूममध्ये गेले आणि बघा, आता इथं क्लीनिंग वगैरे माझी चालूच आहे। आणि त्यासोबतच जे काही काल मी पार्सल मागवलेलं होतं ऑनलाईन फ्रीजसाठी, तर ते सुद्धा बघा आता इथे बॉक्सेस आहेत आणि त्याचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला पुढे देईलच की ते कसे होते किंवा मग कसे वाटले मला, तर ते मी तुम्हाला पुढे तर मी सांगणारच आहे। आणि छान होतं पार्सल, म्हणजे मला काहीतरी 250 किंवा मग 200च्या दरम्यान ते पडलेलं असेल। मी मीशोवरूनच मागवलेलं होतं, पण क्वालिटी वाईज सुद्धा चांगलं होतं। आणि इथे बघा, आता माझी क्लीनिंग सुद्धा होत आलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता बघा, सकाळचा टायमिंग आहे हा आणि बाकीची कामं झालेली आहेत, फक्त वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे। आणि आज मला डीमार्टला सुद्धा जायचं आहे, तर थोडीशी खरेदी करायची आहे। तर मी काय काय खरेदी करते तर ते स्वतः मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच। आणि आता फक्त भांडी वगैरे जी आहे ती क्लीन करून घेते आणि फ्रीजमध्ये थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं आहे। म्हणजे मी काल जे काही सामान वगैरे घेतलेलं होतं, ऑनलाईन शॉपिंग केली होती मी फ्रीजसाठी थोडीशी, जे बॉक्सेस वगैरे असतात छोटे छोटे असे पॅकेटमधले, तर ते मी घेतलेले होते, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा, हे असे पॅकेट्स मी घेतलेले आहेत, हे 2 आहेत, अजून असे 4 आहेत म्हणजे, आणि 6चा पॅक आहे हा। तर छान आहे। आणि हे बघा, असं ओपन वगैरे होतं, प्लास्टिकच आहे पण चांगलं आहे। आणि आतमध्ये हे असं ठेवण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे या बॉक्समध्ये। आणि तुम्ही याच्यामध्ये भाजीपाला वगैरे व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता। आणि क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे। एक 200 ते 250 पर्यंत हे मला बसलं होतं, मी मीशोवरून मागवलेलं होतं। आणि क्वालिटी वाईज जशी त्याची प्राईस आहे तर त्या वाईज चांगलं आहे हे, आणि मला तर खूप आवडलं। तर आता मी हे नंतर ज्यावेळेस मी फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवणार आहे तर तेव्हा मग मी तुमच्यासोबत हे शेअर करेलच। आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा खूप चांगला आहे, मी पाहिलं होतं, रेटिंग सुद्धा चांगले होते। तर चला, तर मग आता पहिली आधी भांडी वगैरे घासून घेते आणि मग डीमार्टला सुद्धा थोड्या वेळाने जायचं आहे। तर मग जो डीमार्टचा हॉल आहे तो मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेन। आणि आज थोडंफार जे काही माझं डेली रुटीन आहे थोडंसं, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सकाळची कामे तर झालेली आहेत आणि बाहेर सुद्धा बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे, पण पाऊस काय अजून आलेला नाही, त्याच्यामुळे गरम खूप होतंय आणि लाईट सुद्धा सारखी येत जात करत आहे। तर आता बघूयात कसं काय होतंय ते पुढे। आणि जर मी डीमार्टमध्ये गेलेच तर मग तो सुद्धा हॉल मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। तर बघूयात कसं होतंय काय। जर पाऊस नाही आला तर मग आम्ही जाऊच म्हणजे नक्की, आणि जर आला तर मग काय मला जमणार नाही, पण बघूयात जसं मॅनेज होईल तसं। आणि चला, तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आधी आता हा पसारा जो आहे तो उरकून घेते, त्यानंतरच मग व्हिडिओला सुरुवात करते, कारण की जर मग लाईट गेली तर मग मला शूटिंगला थोडासा प्रॉब्लेम होईल आणि मोबाईलची बॅटरी सुद्धा थोडी कमी आहे। तर होता होईल तेवढं पटकन मी तुमच्याशी शेअर करते, कारण की आज गुरुवार आहे, तर गुरुवारची लाईट जाण्याचे चान्सेस असतात। तर आता अजून तर काय गेलेली नाही लाईट, पण बघूयात एखाद्या वेळेस जाईल सुद्धा। आणि मग आता सकाळी लाईट गेली की डायरेक्ट संध्याकाळी किंवा मग दुपारीच लाईट येते, तर त्याच्यामुळे मग पटकन काम आवरून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते।
तर आता इथे बघा माझी भांडी घासायचं काम चालू आहे आणि आज जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं गुरुवार आहे तर लाईट जाण्याचे चान्सेस जास्त असतात आणि आमच्या इकडे सहसा म्हणजे सोमवार आणि गुरुवार हे दोनच वार असतात की ज्यावेळेस लाईट जास्त जाते आणि मग लाईट गेल्यामुळे काय होतं की वायफाय सुद्धा बंद होतं आणि त्यामुळे मग काय होतं की व्हिडिओ अपलोडिंग करताना थोडासा प्रॉब्लेम होतो कारण की जर वायफाय असेल तर व्हिडिओ पटकन अपलोड होतात आणि जर आपण असं साधं जर नेट चालू करून व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ठेवला तर त्यामुळे काय होतं ना की भरपूर असा वेळ जातो तर त्याच्यामुळे मग सोमवारी आणि गुरुवारी हा असा आमच्या इथे लाईटचा प्रॉब्लेम असतो। तर आता बघा सकाळचा सगळा स्वयंपाक माझा झालेला होता आणि जेवढी काही भांडी वगैरे होती तर ती सगळी मी आधी स्वच्छ करून घेतली कारण की मग मला डीमार्टला सुद्धा जायचं होतं आणि मग लवकर कामे आवरून घेतली की बघा जाण्यासाठी सुद्धा भरपूर असा वेळ आपल्याला भेटतो आणि मग तिथे गेल्यानंतर ना अशी घराची काळजी राहत नाही की आता चला घरी जाऊन हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे। तर असं रिलॅक्समध्ये बघा आपण सगळं आवरून वगैरे गेलो ना की मग कितीही उशीर झाला ना तरी मग काही टेन्शन नसतं कारण की आपल्याला माहीत असतं की आपण आपल्या घरातली सगळी कामे आवरून आलेलो आहोत। तर त्याच्यामुळे मग तिथे समजा थोडाफार लेटसुद्धा झाला किंवा मग आपण नवीन गोष्टी बघण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ दिला तरी सुद्धा काहीच हरकत नाही। तर बघा मी नेहमी असंच करते म्हणजे घरातली आधी सगळी कामं वगैरे आवरून घेते आणि जो दुपारचा स्वयंपाक आहे तर तो सुद्धा मी एक्स्ट्राच करून ठेवते सकाळी जेणेकरून मग जेव्हा कधी मला असं बाहेर वगैरे जायचं असतं तर मग तेव्हा काय मला टेन्शन राहत नाही घरचं। तर आता इथे बघा मी आधी ओटा वगैरे व्यवस्थित असा क्लिनिंगसुद्धा करून घेतलेला आहे आणि आता नंतर मला फ्रीजसुद्धा व्यवस्थित असं क्लिनिंग करून घ्यायचाच आहे आणि जे काही मी ऑनलाईन पार्सल मागवले होते जसं की मी तुम्हाला मगाशी दाखवले होते तर ते सुद्धा मला व्यवस्थित असे सेट करून ठेवायचे आहेत। आणि मधल्या काळामध्ये काय झालं होतं की माझ्याकडे कामाचा भरपूर असा लोड होता तर त्याच्यामुळे मला काही एवढं फ्रीजचं क्लिनिंग वगैरे असं व्यवस्थित मॅनेज वगैरे नाही करता आलं पण आता होता होईल तेवढं मी करणारच आहे कारण की त्यावेळेस माझ्याकडे वेळसुद्धा नव्हता। आणि आता इथे बघा मी व्यवस्थित असं किचन सेट करून घेतलेलं आहे आणि इकडे दुसरीकडे फ्रीजमध्ये जेवढी काही दुधाची किंवा मग दह्याची जी काही पातेली वगैरे होती तर ती सुद्धा मी बाहेर काढून ठेवलेली होती कारण की घरीच गाय असल्यामुळे दूध आणि दही हे आमच्याकडे जास्त प्रमाणातच असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला मग इथे जास्त पातेली दिसत असतील फ्रीजमध्ये। आणि इथे हा बर्थडेचा केक होता जो की थोडासाच राहिलेला होता शिल्लक पण घरात जास्त कोणी गोड खात नाही तर त्याच्यामुळे तो शिल्लक राहिलेला आहे आणि बर्थडे होता त्याच्यामुळे तो आणलेला होता पण तरीसुद्धा बघा त्याच्यातला थोडासा हा शिल्लक राहिलेलाच आहे आणि घरात जास्त कोणी गोडसुद्धा एवढं काही खात नाही त्याच्यामुळे तो आहे फ्रीजमध्ये ठेवलेला अजून। तर आता बघूयात मी कोणाला तरी देणार आहे किंवा मग बघूयात जर कोणी खाणार असेल तर। आणि आता इथे बघा मी व्यवस्थित असं एक नॅपकिन घेतलेला आहे त्याने व्यवस्थित असं पुसून वगैरे घेते जेणेकरून मग मला सामान ठेवण्यासाठी सुद्धा मदत होईल। आणि रात्रीच भाजीला मी थोडंसं जे निवडून वगैरे ठेवलेलं होतं तर ते सुद्धा मी त्या प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि इकडे माझं क्लिनिंगसुद्धा चालू आहे। तर फ्रीज बघा व्यवस्थित असा पुसून वगैरे घेतला ना की मग बरं पडतं आणि छानसुद्धा दिसतं बघा ते दिसताना नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण भाजीला आणतो आणि ते तसेच ठेवून देतो मग त्यामुळे काय होतं की जी माती वगैरे असते बघा भाज्यांना तर ती सुद्धा तशीच फ्रीजमध्ये राहते आणि जे काही खराब झालेलं असतं पहिलं आणि त्याच्यावरतीच आपण जर दुसरं भाजीला ठेवलं तर ते नवीन आणलेलं भाजीला सुद्धा बघा ते खराब होऊन जातं। आणि जसं की बघा माझ्या बाबतीत झालं होतं म्हणजे मध्ये मला कामाचा थोडासा लोड जास्त होता त्याच्यामुळे मी काही एवढं लक्ष वगैरे दिलेलं नव्हतं तर त्याच्यामुळे बरीचशी अशी लिंब वगैरे होती जी की सुकून वगैरे गेलेली होती आणि थोडेसे टोमॅटोसुद्धा खराब झालेले होते। तर मी नेहमी क्लीनिंग तर करतच असते पण यावेळेस मला काही जमलंच नाही कामाचा लोड जास्त असल्यामुळे तर त्याच्यामुळे मग मी आज वेळात वेळ काढून सगळं क्लीनिंग वगैरे करून घेणार होते जेणेकरून ज्या काही काल भाज्या आणलेल्या होत्या बाजारातून तर त्या खराब होणार नाहीत। आणि इथे बघा मी ज्या काही पहिल्या भाज्या आणलेल्या असतात ना तर त्या मी वरती काढून ठेवत असते जेणेकरून ज्या नवीन भाज्या आणलेल्या आहेत त्या खाली राहतील आणि ज्या आधीच्या भाज्या आहेत मग त्यानंतर न सुकून जातील तर वरती ठेवल्यामुळे काय होतं की मग आपल्याला लक्षात येतं की या भाज्या खराब होतील त्याआधी आपण करून घेऊयात जेणेकरून भाजीला सुद्धा वायाला जात नाही आणि आपल्या खाण्यामध्ये सुद्धा त्या भाज्या येत राहतात। तर आता इथे बघा मी व्यवस्थित असं सगळं क्लीनिंग करून घेतलेलं आहे आणि इथे एका साईडला बघा मी मसाल्याचे पॅकेटसुद्धा ठेवून दिलेले आहेत किंवा जे डीमार्टमध्ये आपण जे सॉसचे पॅकेट मिळतात तर ते सुद्धा मी इथेच ठेवलेले आहेत। आणि असं माझं फ्रीजचं क्लीनिंग आहे बघा आणि असं मी ऑर्गनाईज करते जेणेकरून मला सोपं जाईल ते।
आणि इकडे दुसरीकडे जे काही पुसायचं वगैरे होतं तर ते सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं होतं। त्यानंतरनं जो फ्रीज आहे तो सुद्धा बघा मी व्यवस्थित असा पुसून वगैरे घेतलेला होता, कारण की बऱ्याचदा काय होतं आपल्याच हाताचे डाग त्या फ्रीजला लागतात आणि मग ते दिसताना सुद्धा थोडंसं विचित्र दिसतं, तर त्यामुळे त्याची सुद्धा अशी क्लिनिंग करून घेणं गरजेचंच आहे। तर आधी मी फ्रीज वगैरे व्यवस्थित असा क्लिनिंग करून घेतला, त्यानंतरनं वरतून सुद्धा व्यवस्थित असा पुसून वगैरे घेतलेला आहे मी, म्हणजे हाताचे काही डाग वगैरे त्याला लागलेले असतील तर ते दिसणार नाहीत। तर फ्रीज बघा मी व्यवस्थित असा क्लिनिंग करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी आता जे पॅकेट्स होते तर त्यामध्ये मी कसं सगळं भाज्या वगैरे स्टोअर करून ठेवलेल्या आहेत। तर आता इथे बघा मी मिरच्या, ढोबळी मिरची, आलं आणि कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी यामध्ये ठेवलेली आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला मी मसाल्याचे पॅकेट आणि जे काही सॉस असतात तर ते ठेवलेले आहेत। हाय फ्रेंड्स, तर बघा आता घरातली सगळी कामे माझी आवरून झालेली होती आणि आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल। तर आता सगळी कामे मी आवरून घेतलेली आहेत। आता डीमार्टला जायचं आहे, त्याचा व्लॉग मी उद्या टाकेल की मी डीमार्टमधून काय काय खरेदी करते आणि कशा पद्धतीने माझी डीमार्टची खरेदी असते, तर त्याचा व्लॉग तुम्हाला उद्या येईल। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज रोज पाहायला मिळतील। आणि आता लाईट गेली त्याच्यामुळे वायफाय तर काही नाहीये, जेव्हा वायफाय चालू होईल लाईट आल्यावरती त्याच्यानंतरच मग मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।